मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि सगळ्यांनी स्थानापन्न होऊन घ्या. सध्या चाललेलं जग हे मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईल युगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनमध्ये गुगल नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्या गुगलमध्ये जर सर्च केलं की या जगामध्ये एकूण किती देश आहेत तर संख्या येते 197 आणि या 197 देशांपैकी 155 देशांमध्ये साजरी होणारी एकमेव जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. जरा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतकं मोठं प्रसिद्धीचं वलय का लाभलं तर त्याच्या मागचं एकच कारण अगदी 4 ओळी सांगतो की दिनांच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले. दिनांच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले. ते दुःख घालविण्या भीमा विचार मंथन केले. तमाम बहुजनांचा उद्धार करण्या भीमा तू तुझ्या कायेचे चंदन केले. म्हणूनच आज तुला साऱ्या जगाने वंदन केले. साऱ्या जगाने वंदन केले. उजाड राणी उजाड राणी किमया केली मोठी. उजाड राणी किमया केली मोठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. उजाड राणी किमया केली मोठी. उजाड राणी किमया केली मोठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी.
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. शरण पंचशिलाचे सूर जुळाले, शरण पंचशिलाचे सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, 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 भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. खरंच तथागतांचा हा सम्यक संबुद्ध असलेला हा धम्म. पुनशेकवर आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि लाख लाख आभार. पण मध्यंतरी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जपानच्या दौऱ्यावर गेले होते आणि जपानचे पंतप्रधानांनी त्यांना खास चहा पाण्यासाठी आमंत्रित केलं. चहा पाण्याचा कार्यक्रम होत असतानाच जपानच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं. अर्थात ते पुस्तक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित असलेलं पुस्तक. आणि हे पुस्तक भेट दिल्यानंतर जपानचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना म्हणतात की आम्ही जपानचे लोक कधीच भारताच्या दिशेने पाय करून झोपत नाही. काय म्हणतात की आम्ही जपानचे लोक कधीच भारताच्या दिशेला पाय करून झोपत नाहीत. पंतप्रधानांना वाटलं की यांच्या देशातही दिशा वगैरे पाहिली जाते की काय, म्हणून विचारलं तुमच्या जपानमध्ये दिशा बघितली जाते का? ते म्हणाले नाही, आमच्या देशामध्ये दिशा बघितली जात नाही. आम्ही जपानचे लोक भारताच्या दिशेला पाय करून झोपत नाही. याचं एकमेव कारण तुमच्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. अहो जगाला हेवा वाटेल असा नेता आपल्या समाजासाठी या भारतासाठी लाभला ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे.